आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकऱ्यांना आता वार्षिक 21,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय। म्हणजे मित्रांनो, आता नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल, या दोन्हीच्या माध्यमातून तुम्हाला 21,000 रुपये देण्याचा निर्णय स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला आहे। या अर्थसंकल्पामध्ये आत्ताच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा 21,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। तुम्ही आत्ताच फडणवीस साहेबांची घोषणा ऐकली की राज्यातील शेतकऱ्यांना आता 21,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय। तर ते कोणकोणत्या माध्यमातून तुम्हाला 21,000 रुपये दिले जाणार आहेत याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे। यामध्ये मित्रांनो नुकसान भरपाई आहे, पीक विमा आहे, तसेच मित्रांनो अजून 2 नवीन योजना देखील आहेत। सर्व मिळून तुम्हाला आता 2025 मध्ये आता 21,000 रुपये तुम्हाला मिळून एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। जर हा मोठा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणती प्रोसेस आता करावी लागणार आहे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सर्व सांगण्यात आले, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मग आता मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 733 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नक्की बघायचा आहे। या जिल्ह्यांची नावे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलाय, कोण कोण शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे, सर्व डिटेल्स मध्ये माहिती आता आपण सुरू करूया। बघा आता मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना बघा मोठा फटका बसला होता, तुम्हाला पण माहित आहे। शेती पिकांचे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर दिले आहे। तसेच मित्रांनो अजून कोणकोणत्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत नक्की बघायचं आहे। टोटल 3 प्रकारचा बघा, टोटल 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना हे 733 कोटींचा निधी आता मंजूर करण्यात आलाय। खूप मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये आता मंजूर करण्यात आला आहे। राज्यातील 5 विभागातील जवळपास 27 जिल्ह्यामध्ये हा निधी आता मंजूर करण्यात आला आहे। 9 जिल्हे यामधून वगळण्यात आलेत। मित्रांनो आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 27 जिल्ह्यामध्ये हा निधी आता मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे मित्रांनो उरलेल्या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय की काय अशी भीती आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागली आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघणं गरजेचं आहे। यामध्ये डिटेल्स मध्ये माहिती सर्व काही देण्यात आता आली आहे। जुलै ते ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान जिथे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त असे शेतकरी होते त्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालं होतं, तर या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निधी आता वितरित करण्यासाठी मंजुरी आता दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 5 विभागातील 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता याचा दिलासा मिळणार आहे, लाभ आता मिळणार आहे। तर बघा आता हे 5 विभाग कोणते आहेत, यामधील कोणत्या जिल्ह्यासाठी हा किती निधी वितरित करण्यात आलेला आहे, त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या नक्की किती आहे आणि त्यासोबतच एका शेतकऱ्याला हेक्टरी जी काय मदत मिळणार आहे तर ती किती हजार तुम्हाला हेक्टरी मदत मिळणार आहे, या सगळ्याबद्दलची सखोल माहिती आज आपण इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो यामध्ये आता 2025 या वर्षामध्ये 21,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता नेमका हा लाभ मिळणार का नक्की बघायचा आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पामध्ये आता हा मोठा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेतला आहे। बघा आता सुरुवातीलाच तुम्हाला हे स्पष्ट करून सांगतो की जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान म्हणजे 2024 मध्ये शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा मोठा प्रमाणात फटका बसला होता। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सुद्धा झाली होती। याचमुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत आता जाहीर केल्या। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा ऐकली आहे।
आता ही अशी मागणी बघा, आम्हाला मदत पाहिजे, 2024 मध्ये आमचं नुकसान झालंय, आम्हाला मदत पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत होते. परंतु राज्य सरकारकडून पंचनामे करण्यात आले, त्याचे आदेश देण्यात आले आणि मग बघा पुनर्वसन विभागाने असं सांगितलं की अतिरिक्त जर का प्रस्ताव आला तर त्यावेळेस तशी मदत राज्य सरकार शेतकऱ्यांना देईल. हा जो काही निधी आहे मंजूर करण्यात आता आलेला आहे मित्रांनो. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला 21,000 रुपयांचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला आहे. बघा आता आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करण्याचे आदेश आता दिले आहेत. अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र सुद्धा तशा प्रकारे दिले आहे. बघा यामध्ये 733 कोटी आता मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे बघा, 5 विभागातील 27 टोटल जिल्हे यामध्ये असणार आहेत. 9 जिल्हे यामधून वगळण्यात आले आहेत. 27 जिल्ह्यामध्ये बघा आता जे काही शेतकरी नुकसानग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, त्या शेतकऱ्यांना आता हा निधी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या प्रणालीचा वापर करून थेट पद्धतीने जमा करायचे आदेश निर्देश राज्य सरकारने आता दिले आहेत. त्यासोबतच एक महत्त्वाचे अपडेट असे सुद्धा आले आहे की यामध्ये राज्य सरकारने 1 जानेवारी 2024 नुसार बघा 1 जानेवारी म्हणजे मागच्या वर्षी बघा त्यानुसार बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी जी काही मदत जाहीर केली होती त्याचे दर वाढवले असं राज्य सरकारचा दावा आहे. त्यानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारने जे शेतकऱ्यांना मदत देत वाढीव पद्धतीने ती अशी आहे की आता जिरायत पिकांसाठी 13,700 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत, बागायत पिकांसाठी 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत पीक कापणी अहवालानंतर प्रयोगानंतर शेतकऱ्यांना हा निधी आता दिला जातो. म्हणजेच आता पीक कापणी प्रयोग जो आहे तर तो प्रयोग बघा मित्रांनो याच्यामध्ये एक गणित धरलेलं असतं की एका गुंठ्यात 10 किलो, उदाहरणार्थ मित्रांनो समजून घ्या, तुम्हाला समजावून सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. उदाहरणार्थ बघा सोयाबीन आहे बघा 10 किलो सोयाबीन आहे, तर सोयाबीनचं 10 किलो पीक झालं तर तुमचं 100% उत्पादन झालं असं मानलं जातं. पीक कापणी प्रयोगात या पीक कापणी प्रयोगातच जर म्हणजे 10 किलो ऐवजी जर तुमचं उत्पादन कमी झालं म्हणजे एका गुंठ्यात 10च्या जागेवरती मित्रांनो तर 7 किलो झालं तर तुमचं उत्पादन 70% धरलं जातं आणि 30% नुकसान धरलं जातं. बघा त्यानुसार तसंच जर तुमचं एका गुंठ्यात 5 किलोचं उत्पादन झालं तर 50% नुकसान आणि 50% उत्पादन धरलं जातं. असं गणित धरून तुम्हाला ही मदत जाहीर केलेली असते. ज्या मंडळामध्ये ज्या गावामध्ये शेतकरी आता निवडला गेलाय त्यांचंच उत्पन्न हे अंतिम नुकसान आणि उत्पादन हे अंतिम आता धरलं जातं. त्यानुसार टक्केवारी म्हणजेच जानेवारी बघा आणीवारी ही आता काढली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत किती द्यायची हे ठरवलं जातं. आता आपण प्रति हेक्टरी 13,700 रुपये असं गणित जिराईतसाठी जरी लावलं तरी बघा मुळात हे जे काय असेल ते उत्पादन जर आपण काढलं जे आहे ते सरकारकडून काढलं जातं. नुकसानीची टक्केवारी काढली जाते. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई ही दिली जाते. म्हणजे जिथं 50% पेक्षा जास्त कमी नुकसान झालेलं असेल म्हणजे बघा 30% नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 13,700 रुपयेमधील काही 30%च्या अनुषंगाने येणारी रक्कम आहे तेवढी शेतकऱ्यांना मदत नुकसान एवढी म्हणून मिळत असते मित्रांनो. आता बघा जुलै ते ऑक्टोबर 2024च्या दरम्यान जे काही शेतकरी बघा शेती पिकांचं नुकसान झालं त्यामध्ये आपण जर का बघितलं तर पहिल्यांदा कोकण विभाग आहे. याचा आढावा घेणार आहोत. कोकण विभागातील 5 जिल्हे असणार आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 5 जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 3,209 शेतकरी हे बाधित आहेत. त्यांना हा लाभ मिळणार आहे आणि यासाठी त्यांच्या मदत निधीसाठी 9,79,00,000 म्हणजे बघा 9,79,96,000 तर इतका राज्य सरकारकडून निधी आता मंजूर करण्यात आला मित्रांनो. त्यानंतरचा विभाग आहे अमरावती. या अमरावती विभागातील बघा 25,396 बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 324,47,00,000 रुपये इतका निधी आता मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हे कुठले कुठले आहेत बघा मित्रांनो, लक्ष देऊन बघायचं आहे. अमरावती विभागात तर अमरावती जिल्हा आहे, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्हा आहे. प्रस्ताव कधी देण्यात आले तर बघा यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. बघा तुम्ही तारीख बघू शकता 17/1/2025 च्या प्रस्तावानुसार निधी जी काय आहे तर तो मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये तुम्ही आता इथे पाहू शकता की अकोला आणि बुलढाणा या 2 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा 2024 मध्ये फटका हा बसलेला आहे। तर त्या 2 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात हा निधी आता मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार बघा त्यानंतरचा विभाग आहे पुणे विभागातील सातारा असेल, सांगली असेल, पुणे असेल, तर ते 3 जिल्हे आहेत। तर याच्यामध्ये या 3 जिल्ह्यातील 17,082 शेतकऱ्यांना बघा 11,34,03,000 बघा राज्य सरकारने शासन निर्णयानुसार इतकं तुम्हाला मंजूर केलेलं आहे। यामध्ये जर का आपण बघितलं तर साधारण सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित होते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हा देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा विभाग आहे नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 18,536 शेतकरी हे बाधित असल्याचं बोललं जात आहे। त्यासाठी 16,02,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यासोबतच दुसऱ्या प्रस्तावावर साधारण नाशिक विभागातील बघा तुम्ही इथं पाहू शकता सगळ्यात जास्त शेतकरी आहेत। बघा तुम्ही 3,31,007 शेतकरी बाधित होते, त्यासाठी राज्य सरकारकडून 347 कोटी 64 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर शेवटचा जो विभाग आहे तर तो बघा कोणता आहे तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गडचिरोली विभागासह 1971 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 24 कोटी 18 लाख बघा 25,000 रुपयांचा निधी आता मंजूर केलेला आहे। राज्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या बघितली तर जुलै आणि ऑक्टोबर 2024च्या दरम्यान होती। या प्रस्तावानुसार बघा 6,43,542 शेतकरी हे बाधित मित्रांनो झाले होते आणि त्यासाठी राज्य सरकारने बघा 733 कोटी 45,84,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यातलं जे काही हिस्सा दिलासा आता राज्य सरकारकडून मिळाला आहे, त्यामुळे आता ही मोठा दिलासा तुम्हाला आता लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे। ही मोठी माहिती आता समोर आली आहे, त्यामुळे मित्रांनो हा लाभ मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।